विरोधात या ठिकाणी मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने अनेक लोक या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क केले की तुम्ही हा घेतलेला मुद्दा खरोखर अत्यंत बरोबर आहे आणि आम्हाला सुद्धा आश्चर्य हे वाटतंय की काही पोलीस कर्मचारी, पोलीस दलातील काही कर्मचाऱ्याला सुद्धा या ठिकाणी पैशाची मागणी केली जाते, त्यांचंही सुद्धा प्रकरण या ठिकाणी प्रलंबित ठेवण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी असतील, महानगरपालिकेतील असतील, कर्मचारी असतील, कुठलेही असू दे, शासकीय कर्मचारी जे जात पडताळणीसाठी त्यांना जे काही अडचणी येतात त्यांना जाणीवपूर्वक ह्या समाज कल्याण जात पडताळणी विभागाकडून जाणीवपूर्वक ते प्रकरण बाजूला ठेवले जातात आणि त्यांना पैशाची मागणी एजंटाच्या माध्यमातून ती केली जाते। प्रथमतः या माध्यमातून मी इशारा देऊ इच्छितोय समाज कल्याण जात पडताळणी विभागातील अधिकाऱ्याला की हा जो चाललेला भ्रष्टाचार आहे लवकरात लवकर थांबवा। तुम्हाला नोकरी आहे, तुम्हाला ज्या खुर्चीवर बसलाय तुम्ही, एवढी मोठी शासन तुम्हाला पगार देते, तुम्ही जर भ्रष्टाचार करत असाल, जाणीवपूर्वक विद्यार्थ्याला त्रास देत असाल, जाणीवपूर्वक जर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याला त्रास देत असाल, जात पडताळणीसाठी जर आडवं लावत असाल काही नसताना, तर युवा भीमसेना सामाजिक संघटना येणाऱ्या काळात उग्र पद्धतीचं या ठिकाणी तुमच्या कार्यालयामध्ये आंदोलन करून जे काही आमच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे लाईव्हमध्ये आम्ही पूर्ण दाखवू। आणि सामाजिक न्याय मंत्रालया माध्यमातून मी सांगतोय की हा जो प्रकार आहे हा फक्त सोलापूर नव्हे तर इतर सर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा प्रकार आहे। हा लवकरात लवकर हा प्रकार बंद झाला पाहिजे। शासनाची पगार घ्यायचं आणि मलाही गोरगरीब लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या यांच्यावर या ठिकाणी हे कमिशन काढायचं अत्यंत चुकीचं आहे। हा प्रकार थांबला पाहिजे आणि हे जात पडताळण्यासाठी जे काय अडचणी येतात आणि एक हे जे म्हणतात जात पडताळणी विभागाकडून की लवकरात लवकर जर जात पडताळणी केली नाही तर आमच्याकडे या ठिकाणी GR आहे की तुमचं हा प्रकरण होत नाही। कुठला GR आहे, कसलं GR आहे, सर्वसामान्य जनतेपर्यंत तो GR पोचला पाहिजे। मुळात तो GRच नाही, हे जाणीवपूर्वक काही तर पैसे उकळायचं काम आहे। हा सर्व जे चाललेला प्रकार आहे हा बंद करा, अन्यथा युवा भीमसेना ही लोकांच्या हितासाठी, लोकांच्या समस्येसाठी उग्र पद्धतीचं आंदोलन तुमच्या कार्यालयामध्ये करणार आहे।